शाळेतील मैत्रीण खूप दिवसांनी भेटली. तिचं लग्न झालं होतं. सौरवने तिला लॉजवर नेले आणि तिला तिथेच ती म्हणाली, नको, आता माझं लग्न झालं आहे. सौरवने तरी पण तिच्यासोबत सलग 3 वेळा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बसस्टॉपजवळ सौरव बसलेला होता. त्याच्या पाठीवर एक बॅग होती आणि तो बसची वाट बघत तिथे बसला होता. थोड्या वेळाने बस आली आणि तो बसमध्ये चढला. एका सीटवर जाऊन तो बसला. थोड्या वेळाने एक महिला तिथे आली आणि त्याला म्हणाली, इथे कोणी बसलं आहे का? 1 मिनिट. तर सौरव तिच्याकडे बघत होता आणि म्हणाला, माधुरी, तू? ती पण म्हणाली, अरे सौरव, तू आहेस. दोघांनी एकमेकांना ओळखलं आणि तिथे दोघे बसले. सौरव आणि माधुरी हे दोघे खूप जुने मित्रमैत्रिणी होते. जेव्हा ते शाळेत शिकत होते तेव्हापासून ते एकमेकांना ओळखायचे आणि नंतर त्यांना प्रेम पण झालं होतं. पण नंतर माधुरीचं लग्न झालं आणि सौरव शहरात शिकायला आला. आता ते 5 वर्षांनी भेटले होते. बसमध्ये त्यांचं बोलणं सुरू होतं. पुढे बस थांबली. माधुरी आणि सौरव खाली उतरले. माधुरी तिथे तिच्या नवऱ्याकडे जाणार होती. तिचा नवरा शहरामध्ये नोकरीला होता. सौरव तिथे 1 दिवसाकरता आला होता. माधुरी सौरवला म्हणाली, चल घरी जाऊया. सौरव तिला काहीच बोलला नाही, एकदम शांत होता. माधुरी त्याला म्हणाली, काय झालं, एवढा शांत का आहेस? सौरव म्हणाला, माधुरी, तू अगोदरपासून किती सुंदर दिसते. मला तर तू अगोदर पण आवडायची आणि आता पण तू मला आवडतेस. माधुरी थोडी हसली आणि म्हणाली, बरं, तू कुठे थांबणार आहे आता? सौरव म्हणाला, मी रूम बुक केली आहे. चल, तू थोडं थांब तिथे. माधुरी त्याच्यासोबत गेली. सौरव तिला लॉजवर घेऊन आला होता आणि रूममध्ये गेल्यावर सौरव माधुरीसोबत विचित्र काहीतरी. माधुरी सौरवला म्हणाली, सौरव, आता माझं लग्न झालं आहे. तू असा विचार सुद्धा करू नको माझ्याबद्दल. चल, जाते मी आता. सौरवने पण तिला मिठीत घेतलं. माधुरीने त्याला दूर केले होते. तरी पण सौरवने तिला सलग 3 वेळा मिठीत घेतलं. पण नंतर माधुरी रागाने तिथून निघून गेली आणि परत सौरवला कधीच भेटली नाही. त्या शहरामध्ये सौरवने तिला खूप शोधले होते, पण माधुरी परत त्याला दिसलीच नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.